विज्ञान या विषयामध्ये आतापर्यंत आपण पहिलं प्रकरण या ठिकाणी पाहिलेलं आहे. पहिलं प्रकरण संपलेलं आहे, ज्याला नाव दिलं आलं आपण सजीवांचे वर्गीकरण. त्यानंतर कालपासून दुसरं प्रकरण सुरुवात झालं. त्या प्रकरणाला खास करून मी बाजूलाच काढलं, ज्यामध्ये त्याचं नावच दिलं पंचसृष्टी किंवा किंगडम 5. जी ही पद्धत आहे, ही मांडली पद्धत किंवा हे वर्गीकरण केलं असं जीवाचं सजीवाचं तर कोणी केलं? आर्यच विटाकर सरांनी केलं. हे काल आपण पाहिलं. आता किंगडम 2 असेल कार्ल लिनियस सरांची, किंगडम 3 असेल हॅकेल सरांची, किंवा किंगडम 4 असेल कोपलँड सरांची, तर किंगडम 5 कोणाची? आर्यच विटाकर सरांची. हे या ठिकाणी आपल्याला पाहणं चालू आहे. यातले जे सृष्टी आहेत, जे किंगडम आहे, एकूण 5 किंगडम या ठिकाणी पडतात. 5 सृष्टी आहेत. त्यापैकी आपली मोनेरा सृष्टी, जिला आपण जीवाणू असं संबोधतो, हे संपूर्ण या ठिकाणी संपलेलं आहे. आज आपल्याला अतिशय महत्वाची सृष्टी बघायची आहे प्रोटिस्टा. त्यानंतर 3 नंबरला सृष्टी बघायची आहे कवक. आज फक्त आपण प्रोटिस्टाच पाहू, मग नंतर कवकला एक वेगळी स्पेशल क्लिप पाहू. आणि या 3 क्लिप अतिशय महत्वाच्या आहेत. या तीनही क्लिपला मी एकच नाव देणार आहे. त्याचं नाव असणार आहे पंचसृष्टी. ओयाले 3 सृष्ट्या, पण ज्यावेळेस वनस्पती येईल सृष्टी 4, त्यावेळेस वेगळेच प्रकरण नाव देऊ वनस्पतीचं वर्गीकरण. खूप डीपमध्ये अभ्यास होईल. किंवा त्यानंतर वेगळेच नाव देऊ आपण प्राण्यांचं वर्गीकरण. हे बी केलं, खूप वेळ लागते शिकवायला. म्हणून हे 2 ज्या सृष्टी आहेत, क्रमांक 4 वनस्पती आणि सृष्टी क्रमांक प्राणी 5वी, या 2ही सृष्ट्या शिकवण्यासाठी भरपूर वेळ लागणार आहे. आयोग याच्यावर जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकेत विचारते, हे तुम्हा सर्वांनाच माहीत आहे. मग या ठिकाणी स्टेट बोर्ड असेल, NCERT असेल, सर्वांचाच अभ्यास, सर्व संदर्भ पुस्तकाचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित करायचा आहे. मग हे चार्ट आता तुम्हाला पाठ झाला असेल वारंवार. काल पण काढला, आज पण काढताय. बघा, लक्ष द्या. काल जसं सांगितलं मी, आधी केंद्रकी, दृश्य केंद्रकी. इथं केंद्रक वगैरे काही नसते आहे ना, इथं दृश्य केंद्रक असते आहे ना. हा भाग पहा. मग त्यामध्ये काय भाग केला? एक पेशीय, त्यानंतर काय बहुपेशीय. त्यातला आज आपल्याला एक पेशीय बघायचं आहे. काय बघायचे? एक पेशीय हे या ठिकाणी आपल्याला पाहायचे आहेत. पण ते एक पेशीय पाहण्याच्या अगोदर किंवा सृष्टी प्रोटिस्टा, त्या प्रोटिस्टाला प्रोटोझोआ असं म्हटलं जाते. हा भाग यातला प्रोटिस्टाचा एक विभाग आहे, गण आहे प्रोटोझोआ. ते नंतर पाहू. पण या प्रोटिस्टा पाहण्याच्या अगोदर आपल्याला जीवाणू म्हणजे काय आणि विषाणू म्हणजे काय याची बी चर्चा करणं अनिवार्य आहे. जीवाणूचं महत्व काय आहे, तर विषाणूच्या बाबतीत सांगायचं झालं तर कोणते कोणते विषाणू या ठिकाणी थोडंसं माहिती पाहू. बॅक्टेरिया अँड व्हायरसच्या बाबतीमध्ये माहिती पाहणं अतिशय महत्वाचं आहे. दोन्हीही या ठिकाणी जीवाणू आणि विषाणू सुद्धा आपल्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत. थोडक्यात लक्षात ठेवा. आता तुम्हाला बरेच काही जीवाणू मोनेरा या सृष्टीमध्ये माहीत झाले. ते जीवाणू कुठले असतील? ॲझिटोबॅक्टर असेल, रायझोबियम असेल, हा भाग पहा. त्यानंतर क्लॉस्ट्रिडियम असेल. त्यानंतर बघा, काल मी तुम्हाला लिहून दिले, ज्याला आपण मायक्रोप्लाझ्मा असेल, एक प्रकारचा एक गटच आहे वेगळा, हा ज्याला आपण काय म्हणतो की मायक्रोबायोलॉजीचे जोकर्ष असं म्हणतो. हे तुम्हाला माहीत झालं. स्ट्रेप्टोमायसिस असेल आहे ना, हा भाग पहा. त्यानंतर मायकोबॅक्टेरियम असेल. हे सर्व जीवाणू तुम्हाला या ठिकाणी माहीत झाले. आणि परत हे जीवाणू आणि विषाणू, बॅक्टेरिया अँड व्हायरस, हे आपल्याला रोगामध्ये सुद्धा पाहायचे आहेत. कोणत्या जीवाणूमुळे कोणता रोग होतो, किंवा कोणते जीवाणू शरीरासाठी काय म्हणू आपण त्याला उपायकारक आहेत, तर कोणते जीवाणू अपायकारक आहेत, कोणते विषाणूच्या बाबतीत बी या चर्चा आपल्याला या ठिकाणी आज करायची आहे. जीवाणू आणि विषाणू दोन्ही टॉपिक आपल्यासाठी महत्वाचे आहेत. मग या ठिकाणी जीवाणूच्या बाबतीत सांगायचं झालं, आता सांगायची काही गरज नाही, तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे. या ठिकाणी हा भाग पहा की बॅक्टेरियालॉजीचा जनक कुणाला म्हटलं जाते? अँटन व्हॅन लीव्हनहुक. हे आपण काल पाहिलं. हे काय आज सांगत बसण्याची गरज नाही. बघा, जीवाणूमुळे वनस्पती आणि प्राणीमध्ये काय बघा रोग होतात. हे कोणी सांगितलं? तर लुई पाश्चर सरांनी सांगितलं. हे सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर आज आपल्याला बघायचं आहे, बघा, जीवाणूचे महत्व या ठिकाणी आपल्याला बघायचे आहे. जीवाणूचं महत्व काय आणि जीवाणू कसे हानिकारक आहेत हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. बघा, कालच मी तुम्हाला ॲझिटोबॅक्टरच्या बाबतीत भरपूर चर्चा केली. ते परत भाग या ठिकाणी आला. बघा, मातीमधील महत्व सांगायला होतं. काय? जीवाणूचे महत्व, हे लक्षात ठेवा. त्यानंतर हे पाहू आपण प्रोटिस्टा. थोडंसं जीवाणूच्या बाबतीत बोलू आपण. कुणाच्या बाबतीत? जीवाणू. काय काय महत्व आहे बघा जीवाणूच्या बाबतीत. मातीमधील ॲझिटोबॅक्टर जीवाणू
कॅस्ट्रेडियम मातीमधील ॲझिटोबॅक्टर जीवाणू, तसेच कोण कॅस्ट्रेडियम बघा, तसेच शेंगा येणाऱ्या वनस्पतीच्या म्हणजे शिंबावर्गीय हा भाग, मुळाच्या गाठीवर आढळणारे रायझोबियम जीवाणू वातावरणातील काय नायट्रोजनचे काय स्त्रीकरण करतात. काल आपण त्याची थोडक्यात चर्चा केली. नायट्रेटमध्ये रूपांतरित करतात व त्याचा उपयोग कोणाला होतो, वनस्पतींना होतो. या ठिकाणी उपयोग सांगायला मी, कुणाचे उपयोग, जीवाणूचे. मग किती जीवाणू महत्वाचा आहे, ॲझिटोबॅक्टर असू द्या काय रायझोबियम असू द्या, हे काल आपण पाहिलं आहे ना. हा भाग पाहिजे थोडक्यात. नायट्रोजनचं सर्व मी तुम्हाला NC+H+O प्लस N याची संपूर्ण चर्चा त्या ठिकाणी केलेली आहे. हा भाग पहा. नायट्रीकरण करणारे जीवाणू कोणकोणते असतील तर नायट्रोसोमन्स प्रकारचे जीवाणू, अमोनियाचे रूपांतर नायट्रेटमध्ये, तर नायट्रोबॅक्टर प्रकारचे जीवाणू नायट्राइटचे रूपांतर नायट्राइटमध्ये करतात व त्याचा उपयोग वनस्पतींना होतो. हे लक्षात ठेवा. बघा महत्वाचं आहे. आता बघा जीवाणूच्या बाबतीत सांगायचं झालं तर दुधामधील लॅक्टोज, दुधामध्ये काय असतं, लॅक्टोज. दुधामधील कोण, लॅक्टोज. व्यवस्थित बघा, लॅक्टोज टी करायला. दुधामधील लॅक्टोज शर्करेचे लॅक्टिक आम्लामध्ये रूपांतर, लॅक्टिक आम्लात कोण रूपांतर करणारे, लॅक्टोबॅसिलस. दह्यासाठी कोणते जीवाणू महत्वाचे आहेत सांगा, दही बनण्यासाठी कोणते जीवाणू महत्वाचे आहेत, लॅक्टोबॅसिलस. हे जीवाणू महत्वाचे आहेत. विचारतात दही डॅश डॅश जीवाणूमुळे होते, दह्यामध्ये कोणते जीवाणू असतात, दुधामध्ये काय असते, लॅक्टोज असते, हे काय सांगायची गरज नाही. हा भाग पहा, हे तुम्हाला माहित आहे. पण जीवाणू कोणते असतात तर लॅक्टोबॅसिलस. यामुळेच त्या ठिकाणी काय बोलते, त्याचं दही बन. आणि हे शरीराला कसे आहेत, उपायकारक आहेत, अपायकारक नाही, चांगले आहेत असणं गरजेचं आहे पोटामध्ये. हा भाग पहा. दही खाणं सुद्धा गरजेचं आहे. हा महत्वाचे आहेत. काही जीवाणू महत्वाचे आहेत, उपायकारक आहेत, उपाय देणारे आहेत. काही अपायकारक आहेत, ते अपायकारक वेगळं बघू. बघा मग आपण समजलं दुधामध्ये लॅक्टोज, दह्याच्या बाबतीत कोण, लॅक्टोबॅसिलस. तर पनीर तयार करताना काय तयार करताना बघा, पनीर तयार करताना हे महत्वाचं आहे. या ठिकाणी पनीर तयार करताना उपयोगात येणारे ल्युकोनॉस्टॉक, पनीरसाठी ल्युकोनॉस्टॉक बघा, पनीर तयार करताना ल्युकोनॉस्टॉक जीवाणू महत्व असतो. त्याच्यात पनीरमध्ये विचारतात, पनीरमध्ये कोणता जीवाणू असतो, ल्युकोनॉस्टॉक असतो, असं त्याला पाठ करत जा. तर ताक बनविताना, तर ताक बघा, उपयोगात येणारे स्ट्रेप्टोकॉकस, ताक स्ट्रेप्टोकॉकस बघा, नाव मी कालच सांगितलं तुम्हाला, मराठीत लिहिणार आहे सर्व. स्ट्रेप्टोकॉकस, थर्मोफिलस, व लॅक्टोबॅसिलस. परत लॅक्टोबॅसिलस, दोन आले आता, थर्मोफिलस पण आले आणि लॅक्टोबॅसिलस आले. या प्रकारचे जीवाणू असतात, हे लक्षात ठेवा. तर कधी कधी काय करतील की ताकामध्ये डॅश डॅश जीवाणू असतात असा प्रश्न आयोगाने विचारला, कोण असतो सांगा, स्ट्रेप्टोकॉकस आणि थर्मोफिलस हे असतात, किंवा लॅक्टोबॅसिलस बी असतात, असं थोडक्यात त्या ठिकाणी तुम्ही ओळखायचं. या प्रकारे आतापर्यंत आपण पनीरच्या बाबतीत, ताकाच्या बाबतीत, दह्याच्या बाबतीत हे सर्व बाबी उपायकारक आहेत, चांगल्या बाबी आहेत. ताक असेल, दही असेल, दूध असेल, मानवाला सेवन करणं सर्वात महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. कारण यामधील जे जीवाणू असतात हे जीवाणू मानवाच्या पोटामध्ये उपायकारक आहेत, चांगले आहेत आणि असणं गरजेचं आहे. जर यांचं प्रमाण कमी झालं तर उलट्या वगैरे होतात, जुलाब होतात, हे खास करून लक्षात ठेवा. हा भाग म्हणून हे असणं शरीरामध्ये सर्वात महत्वाचं आहे. हे आतापर्यंत जोही भाग आपण बघितला, हा सर्व भाग काय होता तर हा सर्व भाग जीवाणूच्या बाबतीत उपायकारक होता. जीवाणू किती महत्वाचे आहेत हे आतापर्यंत आपण पाहिलेले आहे. तर आता आपल्याला बघायचं आहे की हानिकारक जीवाणू. आता कोणते जीवाणू बघायचे आहेत आपल्याला, हानिकारक जीवाणू हे या ठिकाणी बघायचे आहेत. आता इकडला भाग हा सर्व मोडून टाकतो. आता एवढा मोडून टाकतो. उपायकारक जीवाणू कुठले कुठले पाहिले आपण, एक पनीर मधला पाहिला, एक ताकामधला पाहिला, एक दुधामधला पाहिला, है ना. हा भाग पुन्हा पाठ करून टाका. आता
सरळ तुम्हाला या ठिकाणी माहीत झालं पाहिजे. यावर सुद्धा प्रश्न आयोगाने बऱ्याच वेळेस विचारलेला आहे. दुधाच्या बाबतीत बी विचारला, दह्याच्या बाबतीत बी विचारला, पनीरच्या बाबतीत बी विचारला, ताकाच्या बाबतीत बी विचारला. हे सर्व उपायकारक आहे, शरीरासाठी चांगले आहेत. हे आपण जीवाणूच्या बाबतीमध्ये आतापर्यंत या ठिकाणी पाहिलेलं आहे. हे लक्षात ठेवा. तर मग कोणते जीवाणू हानिकारक जीवाणू? आता हानिकारक ज्याला आपण आतापर्यंत पाहिले कोणते होते? उपायकारक. आता पाहू अपायकारक. हानिकारक म्हणा का अपायकारक. ज्यामुळे मानवाला ते चांगले नसतात, ज्यामुळे मानवाला काय रोग होतो, आजार होतो, हे जीवाणू या ठिकाणी आपल्याला थोडक्यात बघायचं. जास्त पाहत बसण्याची गरज नाही. कारण ज्यावेळेस आपण मानवी रोग पाहू, महत्वाचे मानवी रोग पाहू, ज्यावर आयोग प्रश्न विचारते. आता ते रोग, काही रोग असे आहेत की ते जीवाणूमुळे होतात, तर काही रोग असे आहेत की ते विषाणूमुळे होतात. उदाहरण तुम्हाला विचारलं की HIV किंवा एड्स हा कशामुळे होतो, तर हा विषाणूजन्य आहे. कोरोना काय आहे, चालू आहे ना सध्या, विषाणू आहे. कोविड-19 त्याचं नाव दिलं, हे लक्षात ठेवा. या ठिकाणी हा भाग पहा. आता का नाव कोविड दिलं त्याची नंतर चर्चा करू, आता इथं चर्चा करणार नाही. जर तुम्हाला विचारलं की क्षयरोग कोणता आहे, जीवाणूजन्य आहे. जीवाणूजन्य शकुटा मक्का असं पाठ करायचं. श म्हणजे क्षयरोग, कु म्हणजे कुष्ठरोग, टा म्हणजे टायफॉइड, शकुटा, म म्हणजे मलेरिया, का म्हणजे शकुटा मका. हा भाग पहा. शकुटा मक्का. आ म्हणजे अमांश. कॉलरा. का म्हणजे काय? कॉलरा. हे जे मी उच्चारले ना थोडक्यात, हे सर्वला सर्व बॅक्टेरिया पासून होणारे आहेत, बॅक्टेरिया व्हायरस पासून नाही, जीवाणूपासून आहेत. मग जीवाणूजन्य कोणते रोग आहेत, तर शकुटा मका. शकुटा मका असं करायचं, असं पाठ करायचं. शकुटा मका म्हणजे समजलं ना. श म्हणजे क्षयरोग. तसंच सर्व फॉर्म त्या ठिकाणी तुम्हाला ते माहीत झालं आहे. ते परत आपण डीप मध्ये पाहणार आहोत ज्यावेळेस मानवी रोग पाहू, आणि कोणते रोग, त्या रोगावरचा काय उपचार आहे ते बी आपण ज्यावेळेस वेगळं पाहू. कुठं? ज्यावेळेस आपण काय हायजीन, मानवी आरोग्यशास्त्र पाहू, त्यावेळेस त्याचा त्या ठिकाणी अभ्यास करणार. मग हानिकारक जीवाणूच्या बाबतीत सांगायचं झालं तर मायक्रोकॉकस. बघा, मायक्रोकॉकस, डिनायरिफिकेन्स, थायोबॅसिलस, डिनायट्रिफेन्स यासारखे मातीतील जीवाणू. हे कुठले जीवाणू आहेत? सर्व मातीतील जीवाणू जमिनीमध्ये नायट्रोजनच्या संयोगांना स्वतंत्र नायट्रोजनमध्ये किंवा अमोनियामध्ये रूपांतर करतात. यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते. हे लक्षात ठेवा. हे आता नंतर आपण ज्यावेळेस रोग होतात त्या रोगामध्ये आपण त्या ठिकाणी व्यवस्थित पाहणार आहोत, त्याची काही काळजी करायची नाही. हे लक्षात ठेवा. आता दुसरं सांगायचं झालं जीवाणूच्या बाबतीत माहिती लक्षात ठेवा. जीवाणूचा आकार तुम्हाला माहित पाहिजे. कसे आकार आहेत, आपण 4-5 आकार काल बघितले. सर्पिल आकार असेल, दंडगोलाकार असेल, आहे ना, हा भाग पा, किंवा कॉमा आकार असेल, काल पाहिला मी तुम्हाला, सर्व लिहून दिलं जीवाणूच्या बाबतीमध्ये. मग जीवाणूचा आकार हा 1 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर, 1 ते किती 100 मायक्रोमीटर एवढा असतो. हे लक्षात ठेवा. काही ठिकाणी 1000 आहे का? 1 ते 100 नाही, 1 ते 10 मायक्रोमीटर असतो. कोणाचा? बॅक्टेरियाचा आकार किती असतो? आकार 1 ते किती 10 मायक्रोमीटर. मायक्रोमीटर असतो. हे लक्षात ठेवा. या ठिकाणी हा भाग. एक पेशी स्वतंत्र सजीव म्हणून जगते. एक पेशी स्वतंत्र सजीव म्हणून जगते. काही वेळा बरेच जीवाणू एकत्र येऊन वसाहती बनवतात. वसाहती सुद्धा बनवतात अनेक जीवाणू एकत्र येऊन. हे लक्षात ठेवा. जीवाणू पेशी आदिकेंद्रकी असते. अगोदर सांगितले मी, आदिकेंद्रकीलाच काय म्हणतात? जीवाणू पेशी कशी असते? आदिकेंद्रकी. केंद्रक पूर्ण नसते. काल पाहिलं आपण मोनेरामध्ये. पेशी केंद्रक व पटलयुक्त अंगके नसतात. पेशी केंद्रक व पटलयुक्त अयुक्त अंगके नसतात. काय सांगितलं मी तुम्हाला? पेशी केंद्रक काय काय नसतात, काल त्या दिवशी सांगितले मी. पेशी केंद्रक व, बघा पुढचं लक्षात ठेवा, पटलयुक्त अंगके नसतात. लक्षात ठेवा. नसतात. हे बघा, हे कुणामध्ये असतात? तर इकडे दृश्य केंद्रकीमध्ये असतात. हे लक्षात ठेवा. या ठिकाणी अनुकूलन परिस्थितीत जीवाणू प्रचंड वेगाने वाढतात. ज्या ठिकाणी त्याला परिस्थिती कशी आहे? अनुकूलन आहे. आणि 20 मिनिटात ते संख्येने दुप्पट होऊ शकतात. 20 मिनिटात कशा होतात सांगा? ते संख्येने दुप्पट होतात. या सर्व बाबी आतापर्यंत ज्या मी तुम्हाला शिकवल्या, या सर्व बाबी कुणाच्या बाबतीमध्ये आहेत?
तर त्या जीवाणूच्या बाबतीमध्ये आहेत. जीवाणू उपायकारक, जीवाणू अपायकारक आहे ना. जीवाणूच्या बाबतीत काही माहिती, त्याचा आकार आहे ना, काय काय असते, काय काय म्हणजे पेशी केंद्रक व पटलयुक्त अंगके नसतात. सर्व बाबी अगोदर मी सांगितलं, पण रिपीट आणखी एक वेळेस या ठिकाणी सांगितलं. परत बी आणखीन आपण ज्यावेळेस मानवी आरोग्य पाहू, हायजीन पाहू, मानवी आरोग्यशास्त्र पाहू, त्यावेळेस परत व्हायरस येणार आहे, बॅक्टेरिया परत येणार आहे, म्हणजे जीवाणू परत अभ्यासणार आहोत. आता थोडक्यात माहिती सांगायला तुम्हाला की जीवाणूची या प्रकारचे जीवाणू अपायकारक, उपायकारक आहे ना, त्यांचा आकार काय असते, त्यांच्यात काय नसते, या बाबीची चर्चा आपण आतापर्यंत सारांश रूपाने केलेली आहे. आणखीन डीपमध्ये आपण मानवी आरोग्यशास्त्रामध्ये जीवाणू, बॅक्टेरिया पाहू. हे लक्षात ठेवा. हे झालं जीवाणू. आता आपल्याला अभ्यासायचं विषाणू, व्हायरस. काय अभ्यासायचं? व्हायरस. बघा सध्या व्हायरस चालू आहे कोविड-19. मग व्हायरसच्या बाबतीत माहिती विचारा. कोणी तुम्हाला जर विचारलं की हे कोविड-19 व्हायरस काय आहे का नाही, कसा आहे तो, जिवंत असतो का मृत असतो, मग कधी जिवंत होतो, हे मी तुम्हाला या ठिकाणी माहित पाहिजे. मग विषाणू बघा, महत्वाचं विषाणू, ज्याला इंग्रजीमध्ये म्हणू आपण व्हायरस, VIRUS. काय असते विषाणूच्या बाबतीमध्ये पहा. याचा आकार लक्षात ठेवा. 10 ते 100 नॅनोमीटर. 10 ते किती? 100 नॅनोमीटर. याचा आकार 10 ते किती? 100 नॅनोमीटर. ते मायक्रोमीटर होतं, पण इथं काय नॅनोमीटर आहे. म्हणजेच कसा लहान, कोणापेक्षा? मायक्रोमीटर पेक्षा लहान असतो हा भाग. पहा, हे लक्षात ठेवा. विषाणू सामान्यतः यांना सजीव मानले जात नाही. सजीव लक्षात ठेवा, सेंटेन्स मानले जात नाही. सध्या कोरोनाचा कर आहे, मग त्याला सजीव आहे का? नाहीये, त्याला सजीव मानले जात नाही. किंवा ते सजीव व सजीव निर्जीवांच्या सीमारेषेत आहेत. अशी एक रेषा आहे. इकडं सजीव आहे, इकडे काय निर्जीव आहे. या दोघांच्या मध्यस्थी कोण आहे? इथं विषाणू आहे. विषाणू बॉर्डरवर आहे. समजलं का? कुठे आहे? सजीव आणि निर्जीव या निर्जीवाच्या सीमारेषेत आहे असे म्हणतात. मात्र त्यांचा अभ्यास असे म्हणतात, परंतु यांचा अभ्यास हा सूक्ष्मजीवशास्त्र. कोणतं जीवशास्त्र? सूक्ष्मजीवशास्त्र, मायक्रोबायोलॉजी केला जातो. सूक्ष्म जीवशास्त्राचाच अभ्यास केला जातो. ते फक्त इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शिनेच. कशाने? इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शिने. सूक्ष्मदर्शिनी म्हणजे कुणापेक्षा लहान आहे आकार यांचा? बॅक्टेरियापेक्षा, जीवाणूपेक्षा लहान आकार आहे का नाही? लहान आकार बघा. म्हणून हे कशाने दिसतात? तर इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शिनीच दिसतात. हे थोडक्यात या ठिकाणी लक्षात ठेवा. स्वतंत्र कणाच्या रूपात आढळतात. स्वतंत्र कणाच्या रूपात आढळतात. हे खास करून या ठिकाणी लक्षात ठेवा. विषाणू म्हणजे डीएनए. विषाणू म्हणजे डीएनए, डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ऍसिड आहे ना. हा न्यूक्लिक आम्ल ऍसिड मध्ये चालते. किंवा आरएनए, काय रायबो न्यूक्लिक आम्ल पासून बनलेला लांब लचक रेणू असून, लांब लचक रेणू आहे. रेणू लांब लचक काय? रेणू असून त्याला प्रथिनांचे आवरण. कुणाचं आवरण? प्रथिनांचं आवरण. कुणाला? डीएनए आणि आरएनए ला. कशाचं आवरण? प्रथिनांचं आवरण असते. असते का नसते? बघा, कुणाला? डीएनए व कुणाला? आरएनए ला. कशाचं आवरण असते? प्रथिनांचं आवरण असते. असते बरं, नसते नाही. हे लक्षात ठेवा. हे या प्रकारचं आहे. म्हणून विषाणू हे आकाराने बघितले तर जीवाणूपेक्षाही लहान आहेत. ते कशामध्ये मोजले जातात? तर नॅनोमीटर मध्ये. परंतु जीवाणू कशात मोजला जातो? तर मायक्रोमीटर मध्ये मोजला जातो. हे लक्षात ठेवा. विशेष करून विषाणूच्या बाबतीत सांगायचं झालं, हे विषाणू वनस्पती असेल किंवा प्राणी असेल, जीव आहेत ना, जीव सजीव, वनस्पती असेल किंवा प्राणी असेल, यांच्यामध्ये यांच्यातील पेशीतच जिवंत राहू शकतात.
काय राहू शकतात सांगा ते? जिवंत राहू शकतात. म्हणून तुम्हाला व्हायरस शिकवणं गरजेचं होतं, बॅक्टेरिया जीवाणू शिकवणं गरजेचं होतं. जर तुम्हाला व्यवस्थित जीवाणूच माहित नाही, जर तुम्हाला व्यवस्थित विषाणूच माहित नाही, तर पुढचा आपण शिकणारा जो संघ आहे ना, सृष्टी आहे, सॉरी पुढचा शिकणारा काय सृष्टी आहे, प्रोटिस्ट असेल, त्याच्या पुढचा शिकणारा काय असून आपण कवक असेल, त्याच्या पुढचं काय असेल वनस्पती असेल, आणि त्याच्या पुढचं काय असेल प्राणी असेल, तर आपल्याला कळणार नाही. म्हणून आपल्याला अगोदर जीवाणू आणि त्यानंतर काय विषाणू पाहणं नितांत गरजेचं आहे. हे गरजेचं होतं म्हणून तुम्हाला मी या ठिकाणी बॅक्टेरिया आणि व्हायरसची माहिती सांगत आहे. बॅक्टेरिया व्हायरसवर एक जरी क्लिप वेळ लागली तरी हरकत नाही, पण तुमच्यासाठी अतिशय महत्वाच्या बाबी आहेत. जिवंत पेशीतच ते राहू शकतात. कुणाच्या? वनस्पतीच्या आणि प्राण्यांच्या जिवंत पेशीतच राहू शकतात. व या पेशीच्या मदतीने विषाणू, या पेशीच्या मदतीने विषाणू, बघा लक्षात ठेवा, मदतीने पेशीच्या मदतीने विषाणू स्वतःचे प्रथिने स्वतः बनवतात. स्वतःचे प्रथिने कोण? स्वतःच बनवतात. व स्वतःच्या असंख्य प्रतिकृती, व स्वतःच्या काय असंख्य प्रतिकृती निर्माण करतात. व त्यानंतर यजमान पेशी नष्ट करून या प्रतिकृती मुक्त होतात व मुक्त विषाणू पुन्हा नव्या पेशींना संसर्ग करतात. सांगायचा अर्थ असा, ज्यावेळेस हा विषाणू बाहेर पडतो त्यावेळेस तो मृत असतो. मृत ज्यावेळेस तो वनस्पतीमध्ये किंवा प्राणीमध्ये एंट्री केल्याबरोबर त्याच्यात जीव येतो. म्हणूनच कोविड-19ची भानगड, कोविड-19ची भानगड काय? हा कोविड-19 विषाणू काय आहे? ज्यावेळेस मानवाच्या शरीरामध्ये एंट्री करत आहे, बाहेर मृत आहे, 2 गज की दुरी, बाहेर मृत आहे. पण ज्यावेळेस तो कुणामध्ये? मानवाच्या शरीरामध्ये एंट्री करेल त्यावेळेस तो काय होत आहे? जिवंत होत आहे. आणि विशेष करून त्याची भीती एवढी का आहे? कारण तो संक्रमण आहे. संक्रमण आपण जरी जवळ असं बोललो तरी एकाचं संक्रमण दुसऱ्याला विशिष्ट अशा निश्चित ठरलेल्या काय म्हणू आपण त्याला अंतरामध्ये तो संक्रमण करतो. म्हणून तो सध्या घातक आहे. सर्व जगाला त्यानं घेरलेला आहे. म्हणून विषाणूच्या बाबतीत खास करून लक्षात आहे, मृत बॉर्डरवर आहे. कोणाच्या? सजीवाच्या आणि निर्जीवाच्या दोघांच्या बॉर्डर आहे. म्हणून मृत म्हणू नये आपण याला. पण ज्यावेळेस यानं वनस्पतीमध्ये किंवा प्राण्यामध्ये एंट्री करेल हा विषाणू, आता काही विषाणू कसे असतात की जास्त तेवढे रोगकारक नसतात, परंतु काही विषाणू असे असतात जसे कोविड-19 आहे. हा विषाणू फार, कारण याच्यावर इलाजच नाही. प्रश्न काय इलाज नाही? कारण एवढे लवकर संक्रमण होते. इथे थांबले समजा एकाला झालं बस दुसऱ्या तेव्हाच होऊन जाते. कारण तो विषाणू व्हायरस ज्यावेळेस एका व्यक्तीच्या तोडून दुसऱ्या व्यक्तीच्या बोलत असताना तो संक्रमण करतो. म्हणून हा फार घातक आहे. म्हणून काही विषाणू हे घातक, फार घातक आहेत. त्यातला सध्या जगामध्ये घातक असणारा जर कोण असेल तर कोविड-19 आहे. पूर्ण जग त्यासाठी परेशान आहे. कुठल्याही प्रकारची व्हॅक्सिन, लस त्यावेळी आतापर्यंत निघालेली नाही. प्रयत्न चालू आहेत. हा भाग हे लक्षात ठेवा या ठिकाणी. परंतु त्यावर पूर्णतः लस आणखी निघालेली नाही. हे महत्वाचं आहे. विषाणूमुळे वनस्पती व प्राण्यांना विविध रोग होतात. पाहिलो आपण. प्राण्यांनाही होतात, आपण मानव प्राणी, वनस्पती नाही होतात विषाणूमुळे, व्हायरसमुळे. हे लक्षात ठेवा. या विषाणूचा शोध 1892 मध्ये, कधी 1892 मध्ये या विषाणूचा शोध कोणी लावला? तर बघा, तंबाखूच्या झाडावर आढळणाऱ्या, कुणाच्या? तंबाखूच्या झाडावर आढळणाऱ्या, तंबाखूच्या झाडावर आढळणाऱ्या टोबॅको मोझियाक, टोबॅको मोझियाक, प्रश्न विचारतात याच्यावर. मोझियाक याला पाठ करा. टोबॅको मोझियाक रोगाचे निरीक्षण करताना रशियन शास्त्रज्ञ इव्यानोव्स्की नाव पाठ करा. इव्यानोव्स्की असं पाठ करायचं. इव्यानोव्स्की, बघा हे लक्षात ठेवा. यांनी लावला. कोणी लावला? इव्यानोव्स्कीने. कुठं प्रयोग करायला ते? टोबॅको मोझियाक कुठं प्रयोग करायला ते हे विचारता. पाठीमागे बेगा आयोगाने असाच प्रश्न विचारला होता या ठिकाणी. हा भाग यांनी लावला. पण विषाणू ही संज्ञा, कोणती? विषाणू ही संज्ञा पहिल्यांदा लुई पाश्चर यांनी वापरली. ही जी संज्ञा आहे ना, ही संज्ञा कोणी? लुई पाश्चर यांनी वापरली. लुई पाश्चरने विषाणू संज्ञा वापरली. लावला शोध कोण? इव्यानोव्स्कीने. पण संज्ञा कोणी वापरली? विषाणू व्हायरस ही लुई पाश्चर यांनी वापरली. ही थोडक्यात लक्षात ठेवा. साधारण
विषाणूमुळे होणाऱ्या रोगावर उपचार, आता सांगितलं मी तुम्हाला, जे साधारण विषाणू असतात त्याच्यावर उपचार होऊ शकतो, परंतु प्रतिविषाणूमुळे होणाऱ्या रोगामध्ये व्यक्तीच्या रोगप्रतिकार, याच्यामुळं विषाणूमुळे, व्हायरसमुळे रोगप्रतिकार शक्ती कमी होते. आता सध्या कोरोनाचा काळ सर्वांनाच माहिती आहे, सांगायची काही गरज नाही. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, म्हणून रोगप्रतिकार शक्ती कमी होत असल्यामुळे यावर उपचार करणे कठीण असते. यावर उपचार करणे काय असते, कठीण असते. म्हणून हे थोडक्यात या ठिकाणी लक्षात ठेवा. या प्रकारचा हा विषाणू, मानवातील जे विषाणू, मानवामध्ये बरेच विषाणू असतात, जसं आता नवीन आलाय कोविड-19, पोलिओचा विषाणू असेल, इन्फ्लुएन्झा असेल विषाणू, व्हायरस आहे इन्फ्लुएन्झा आहे ना, हा बागपा, HIV असेल, एड्स विषाणू असेल, आहे की नाही, हे सर्व विषाणू मानवातील विषाणू आहेत. तर गुरामध्ये विषाणू असतात, पिकोरना विषाणू गुरामध्ये, कोणता पिकोरना आहे तिकडे पाहू आपण हायजीन मध्ये, हा बागपा बघा. तसेच वनस्पतीमध्ये सुद्धा असतात विषाणू, टोबॅटो विल्ट असेल विषाणू, तंबाखू मोझाईक विषाणू, तंबाखू मध्ये कोणता असतो आताच बघितलं आपण, टोबॅको मोझाईक, मोझाईक म्हणा का मोझाईक म्हणा, एकच होईल, हे लक्षात ठेवा. या प्रकारचं आतापर्यंत मी तुम्हाला जो भाग शिकवला, हा सर्व भाग व्हायरस आणि बॅक्टेरिया, विषाणू आणि जीवाणूवरच आधारले होता, हे लक्षात ठेवा. आणखीन सृष्टी दुसरी सुरू झालेली नाही आपली, प्रोटिस्टा. कोणती सृष्टी सुरू झालेली नाही, प्रोटिस्टा या ठिकाणी सुरू झालेली नाही. आता आपल्याला प्रोटिस्टा या ठिकाणी बघायचं आहे, हे लक्षात ठेवा. या क्लिप मध्ये होऊन जाते प्रोटिस्टा, कंप्लीट करून टाकू प्रोटिस्टा. मग राहते फक्त कवक. काय राहते, कवक. कवक मग पुढच्या क्लिप मध्ये पाहू, आणि त्याच्या नंतर वेगळं नाव देऊ. सृष्टी चौथी वनस्पती आणि सृष्टी पाचवी प्राणी, याला वेगवेगळे नाव, वेगवेगळे प्रकरण तयार करू, याचे कारण खूप मोठा भाग आहे आणि इथं आयोग जास्तीत जास्त प्रश्न विचारते. मी अगदी मुळातून तुम्हाला या ठिकाणी शिकवायचा प्रयत्न करत आहे, तुम्ही व्यवस्थित त्याचा त्या ठिकाणी अभ्यास करणं गरजेचं आहे. अगदी डीप मध्ये सखोल अभ्यास या ठिकाणी मी सखोल तुम्हाला माहिती या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत आहे. व्यवस्थित त्याचा अभ्यास करा. म्हणून आतापर्यंत आपण काय पाहिलं, तर बॅक्टेरिया पाहिलं, यानंतर काय बघितलं, विषाणू पाहिलं. महत्वाची बाबी त्या ठिकाणी तुम्हाला मी त्याच्या सर्व काही बाबी सांगितलेल्या आहेत, त्याचे आकार वगैरे सांगितले आहेत, कुठं असतात कुठं नसतात याची बी चर्चा केलेली आहे ना. आणखीन परत बी व्हायरस आणि बॅक्टेरिया आपल्याला मानवी आरोग्यशास्त्रामध्ये ज्यावेळेस रोग व आजार, जे आजार आहेत, जे रोग आहेत, ज्यावेळेस आपण अभ्यास सुद्धा 15 रोग आजार महत्वाची, त्यात सुद्धा एखादा प्रश्न आयोग विचारण्याची शक्यता असते. तिथं परत आणखीन व्हायरस आणि बॅक्टेरिया पाहू. व्हायरसमुळे कोणता रोग होतो, तर काय बॅक्टेरियामुळे किंवा विषाणूमुळे कोणता रोग होतो, जीवाणूमुळे कोणता रोग होतो, हे परत बी आपल्याला रिपीट अगेन बघायचं आहे. आज आता आपण सृष्टी दुसरी अभ्यासणार आहोत, प्रोटिस्टा. लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे प्रोटिस्टा. बघा, हे सर्व वर्गीकरण कोणी केलं, आर्यच विटाकर सरांनी केलं. कसं बाजूला काढलं याला, आता याला एक पेशी केलं, याला बहुपेशी केलं आहे ना. तर इकडे काय, इथं पेशी पूर्ण असते का नसते, अपूर्ण पेशी असते, हे पाहिलं आपण. आता हे सांगायची गरज नाही, हे संपूर्ण भाग या ठिकाणी झालेला आहे. आधी केंद्रके संपलं, आता एंट्री कुठे व्हायली आपली, दृश्य केंद्रकामध्ये दिसते आता आहे ना, दृश्य केंद्रकामध्ये. हा वाका इथं आपल्याला बघायचं आहे काय, प्रोटिस्टा असं वेगळं त्यांनी या ठिकाणी केलं. आणि ती प्रोटिस्टा कसं वेगळं काढलं, एक पेशीनुसार. मग नंतर बघू बहुपेशी, त्यात पेशी भित्तिका असणारे आणि पेशी भित्तिका नसणारे, हे आपण वेगळेच भाग पाहतो, ते नंतर इकडला. आता इकडे या ठिकाणी किती सृष्टी आहेत बघा, बहुपेशीमध्ये किती सृष्टी आहेत, तर बहुपेशीमध्ये 3 सृष्टी येतात आहे ना. हा भाग पहिली सृष्टी जी मोनेरा आहे, तिला पेशी काय, तिला केंद्रक वगैरे काही नसते, हे बाब लक्षात ठेवा. आणि ही एक पेशीमध्ये म्हणजे किती क्रम व्यवस्थित आहे, चार्ट पाठ करून टाका, सर्वात महत्वाचा आहे चार्ट. तर सृष्टी प्रोटिस्टा म्हणजे काय, ही बघा, हिला किंगडम प्रोटिस्टा असं म्हटलं जाते. दृश्य केंद्रकी पेशी असून, दृश्य केंद्रकी दिसायला लागेल ना आपल्याला, दृश्य केंद्रकी मध्ये एक पेशी आहे. दृश्य केंद्रकी पेशी असून स्पष्ट दिसणारे केंद्रक, स्पष्ट दिसणारे केंद्रक, तसेच पेशीचे अंगके असतात. केंद्रक तसेच काय, पेशीचे अंगके असतात. पण मोनेरामध्ये असतात का, नसतात, हे लक्षात ठेवा आहे ना. आणि पेशी भित्तिका असल्यास सेल्युलोज पासून बनलेली असते. पेशी भित्तिका असल्यास, बरं नसल्यास नाही, पेशी भित्तिका असल्यास विचारला होता प्रश्न. पेशी भित्तिका असल्यास सेल्युलोज पासून, कशापासून, सेल्युलोज पासून बनलेली असतात. हे महत्वाचं, सेल्युलोज पासून बनलेली असतात. एक पेशीय, काही स्वयंपोषी, याच्यात एक पेशी बी आहेत, काही स्वयंपोषी, काही स्वयंपोषी, तर काही परपोषी, परजीवी.
तसेच मृतोपजीवी बघा एक पेशीच, पण कसे कसे स्वयंपोषी बी असतात, काही स्वयंपोषी, परपोषी, मृतोपजीवी, मृतोपजीवी लक्षात ठेवा या ठिकाणी असतात. बहुधा पाण्यात, जास्त करून कुठं पाण्यात, तर काही जमिनीवर आढळतात. हे पाण्यात, कुठं पाण्यात, तर काही जमिनीवर आढळतात. हे लक्षात ठेवा. सोपा भाग आहे, काही अवघड नाही. हे बघा या ठिकाणी, हा बघा यांच्यात पेशीमध्ये आवरणयुक्त पेशी अंगके, तसे तंतुकंगनिका, हरितलवके, आंतरद्रव्य जालिका. आता काय आहे आंतरद्रव्य जालिका, त्यानंतर काय आहे गॉल्गी संकुल, हे आपण ज्यावेळेस पेशी अभ्यासू त्यावेळेस अभ्यासणार आहे. हे सर्व बी असतात. आंतरद्रव्य जालिका बी असते, गॉल्गी संकुल बी असते, तंतुकरिका बी असते, आणि हा बघा हरित लवके बी असतात. हे लक्षात ठेवा एक पेशीमध्ये, प्रोटिस्टामध्ये. जसे आपण मोनेराचे किती या ठिकाणी 5 गट पाहिले होते, तसेच याचे बी किती गट होतात सांगा, 4 गट होतात. वेगळा अभ्यास केला थोडासा, उच्च दर्जाच्या पुस्तकातून या सर्व बाबी या ठिकाणी घेतलेल्या आहेत. मग किती गट होतात सांगा, प्रोटिस्टाचे 5 गटात वर्गीकरण केले जाते. प्रोटिस्टाचे 5 गट, चार गट, 4च गटात वर्गीकरण केले जाते, 5 नाही. किती गटात, 4. पहिला बघा नंबर 1, पहिला आहे क्रायसोफाइट्स. फाइट्स असं काहीतरी लक्षात ठेवायचं, समजते. क्रायसोफाइट्स फर्स्ट आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवा. क्रायसोफाइट्स याच्यामध्ये कोण कोण येतात बघा, सोनेरी शैवाल, डायटम्सचा वापर, अँटीबायोटिक्स, साखर, अल्कोहोल शुद्ध करताना बघा, साखर कोण, अल्कोहोल शुद्ध करताना, तसेच टूथपेस्ट धातू पॉलिश करताना होतो. रात्रीच्या वेळी रंगमंचावर डाय ॲटम्स टाकतात. कोण टाकतात, डाय ॲटम्स. रंगमंच असतो ना, रंगमंचावर डाय ॲटम्स लक्षात ठेवा. कोण याच्यातले, डाय ॲटम्स. आणि सोनेरी शैवाल यांचा उपयोग कुठं कुठं होतो हे लक्षात ठेवा. साखरेसाठी, अल्कोहोलसाठी आहे ना, अँटीबायोटिक्स बनवताना, गोळ्या वगैरे असतात अँटीबायोटिक्सच्या, ह्या बनवताना कुणाचा डायटमचा उपयोग होतो हे लक्षात ठेवा. बस एवढंच आहे. याला काय म्हणायचं आपण, क्रायसोफाइट्स हे लक्षात ठेवा या ठिकाणी, आहे ना. हे नवीन आहे, मला वाटतं स्टेट बोर्डमध्ये या बाबी नसतील. आहेत का या बाबी, नाही आहे, थोडंसं उच्च दर्जाचा भाग आहे. त्यानंतर बघा नंबर 2, फ्लॅजे नाव लिहून ठेवा फक्त, फ्लॅजेलेटस. उदाहरण वगैरे काही नाही आहे, एवढंच नाव याचं. 2 नंबर. चला तिसरा गट बघा, तिसरा गट लिहा, युग्लिनाइट्स. तिसरा गट. यात कोण आहेत, युग्लिनाइट्स म्हणजे कोण येत असतील, सरळ सरळ युग्लिना आला का, युग्लिना. हा कुणाचा आहे, जीवाणूचा, तर हा कुणाचा आहे, युग्लिनाचा. असं आहे ना. किंवा दुसरं बॅन केलं जमतो, प्रोटोझोआ. 4 नंबर काय, प्रोटोझोआ. याला काय ओळखलं जाते, कुणाची सृष्टी ओळखली जाते प्रोटिस्टाला, प्रोटोझोआ. ऑब्लिक इथं प्रोटोझोआ लिहायचं जमते. प्रोटोझोआ हे बघा, हे महत्वाचं आहे. हा भाग हे प्रोटोझोआ बघा. या संघाचा प्रथम बघा, याचा कोणाचा, याचा, या संघाचा संघ आहे ना हा, या संघाचा प्रथम लिव्हेनहुक या शास्त्रज्ञाने, कोणत्या शास्त्रज्ञाने, लिव्हेनहुक या शास्त्रज्ञाने शोध लावला. तर गोल्डफस यांनी या संघास, कोणी, गोल्डफस यांनी, 2 नाव आहेत, या संघास प्रोटोझोआ असे नाव दिले. प्रोटोझोआ नाव कोण दिले, गोल्डफसने दिले. हे सर्व सजीव एकपेशी असून पाण्यात आढळतात. हे सर्व कसे आहेत, परत दिलं आपण, एकपेशी असून पाण्यात आढळतात. यांचे शोषण पेशीपटलातून, टिकरा, यांचे शोषण कुठून, पेशीपटलातून विसरण प्रक्रियेद्वारे होते. श्वसन कुठून होते, श्वसन पेशी
पटलातून बघा कुठून पेशी पटलातून विसरण प्रक्रियेद्वारे, कोणती प्रक्रिया? विसरण प्रक्रियेद्वारे. कधी कधी येते कधी कधी वेळेस पेशी पटलातून याचं शोषण होते विसरण प्रक्रियेद्वारे. यांच्या पेशी द्रव्यात एक किंवा अनेक केंद्रक असतात, एक किंवा अनेक बिकेंद्रक असतात. उदाहरणार्थ बघा पॅरामेशियम, लक्षात ठेवा उदाहरण फार महत्वाचे आहेत. पॅरामेशियम यांचे प्रजनन अलैंगिक पद्धतीने होते. कोण? पॅरामेशियम चे प्रजनन कसे होते? अलैंगिक पद्धती. मग पॅरामेशियम म्हणजेच कोण आहे? प्रोटिस्ट. पॅरामेशियम म्हणजे कोण आहे? प्रोटिस्ट आहे, एक पेशी आहे. एक पेशी अमिबा आहे याचं उदाहरण आहे ना. हा भाग पहा, एक पेशी कोण? प्लाझ्मोडियम. एक पेशी कोण? युग्लिना. आणि एक पेशी कोण? व्हाल्वॅक्स. एक पेशी कोण आहे ना? हरित लौकिका एक पेशी आहे. हे झाले याची उदाहरण, हे लक्षात ठेवा. म्हणून यातला जो पॅरामेशियम आहे, कोण आहे? पॅरामेशियम जो बाजूला आली आहे, पॅरामेशियम. पॅरामेशियम यांचे प्रजनन अलैंगिक पद्धतीने होते. या प्राण्याच्या सुमारे 30,000 प्रजाती आढळतात. पॅरामेशियमच्या किती? 30,000 प्रोटोझोआ टाईपच्या, हे लक्षात ठेवा. उदाहरणार्थ बघा अमिबा, आणखी उदाहरण आहेत. आता प्रोटोझोआ मध्ये उदाहरण कोणकोणते आहेत बघा. अमिबा ज्याला म्हणतात सुडोपोडिया. अमिबाला नाव काय बघा दुसरं बी? हा आहे ना, सुडोपोडिया. बरोबर आहे ना? हे ती जोड्या लावा, 1 नंबर. बरोबर आहे ना? अमिबा, सुडोपोडिया 2 नंबर. पॅरामेशियम, पॅरामेशियम काय यांचं नाव? पॅरामेशियमचं नाव काय? सिलियाटा आहे का? बघा सिलियाटा. सिलियाटा व्यवस्थित बघा, मी स्टेट बोर्ड पूर्ण कव्हर केलेला आहे, काहीच ठेवलं नाही त्याच्यातलं. हा बात पहा. त्यानंतर युग्लिना, ते विचारतात काय म्हणतात युग्लिना सांगा. हे कंसातले नाव येतात, जोड्या लावा, येतात ना. हा काय मग युग्लिना काय म्हणायचं? काय म्हणायचं युग्लिना? फ्लॅजेलेटा. बरोबर आहे ना? फ्लॅजेलेटा. व्यवस्थित लिहा, ल आहे हा, फ्लॅजेलेटा. त्यानंतर प्लाझ्मोडियम, बघा कोण? प्लाझ्मोडियम. त्यांचं नाव इथं बाजूला दिलं नाही आता कंसामध्ये. प्लाझ्मोडियम. त्यानंतर बघा अँटामिबा, हिस्टोलिटिका, लेरामेनिया, डेनोव्हेनिया आहे ना. हा भाग पहा, त्यातला प्लाझ्मोडियम हा अंतःपरजीव. कोण? प्लाझ्मोडियम हा अंतःपरजीव असून तो मानवी रक्तात, लक्षात ठेवा, प्लाझ्मोडियम मानवी रक्तात तांबड्या रक्तपेशी आढळतात. तांबड्या रक्तपेशीत आढळतो प्लाझ्मोडियम. लक्षात ठेवा, कुठं? तांबड्या रक्तपेशीत आढळतो. त्यामुळे मानवास मलेरिया हा रोग होतो. कोणता रोग होतो? मलेरिया. म्हणून प्लाझ्मोडियम लक्षात ठेवा कसा आहे तो? एक पेशी आहे. कसा आहे? एक पेशी आहे प्लाझ्मोडियम. हा लक्षात ठेवा, मानवास मलेरिया हा रोग होतो. कोणामुळं? प्लाझ्मोडियम मुळे. या रोगाचा प्रसार एनाफिलस डासाची मादी. कोणती मादी? नर नाही बरं, मादी. एनाफिलस डासाची मादी. एनाफिलस डासाची मादी यामुळे होतो, हे लक्षात ठेवा. म्हणून तुमच्या समोर आता एक पेशी जे बी जीव आहे ते सर्व आलेले आहेत. अमिबा असेल, पॅरामेशियम असेल, युग्लिना असेल, प्लाझ्मोडियम असेल, हा बाप्पा, अँटामिबा, हिस्टोलिटिका असेल है ना. त्यानंतर बघा काय प्लाझ्मोडियम असेल, विशेष करून प्लाझ्मोडियम मलेरियाच्या बाबतीत लक्षात ठेवा. त्या मादीचं नाव बी लक्षात ठेवा, अॅनाफिलिस मादी. नर नाही, मादीच पाहिजे तरच मलेरिया होतो, हे लक्षात ठेवा. आणि यातले काही स्वयंपोषी आहेत तर काही परपोषी आहेत. शेवटचा भाग या ठिकाणी आहे. एक पेशी बघा, सर्व आले उदाहरण तुमच्या समोर. यातले बघा प्रश्न इथं तयार होतो. स्वयंपोषी, स्वयंपोषी, स्वयंपोषी कोण आहेत? व्यवस्थित लिहा, पेन संपत आली आहे. हे स्वयंपोषी उदाहरण युग्लिना, व्हाल्वॅक्स, युग्लिना. हे बघा युग्लिना, व्हाल्वॅक्स, व्यवस्थित लिहा, युग्लिना, व्हाल्वॅक्स. त्यानंतर पेशी
पेशीतील हरितलवके, पेशीतील हरितलवके, हरितलवके, पेशीतील हरितलवके. बस हे काय झालं? स्वयंपोषी 1 नंबर. 2 नंबर लिहा परपोषी, परपोषी, परपोषित लिहा अमीबा, पॅरामेसियम, प्लाझ्मोडियम. अमीबा, अमीबा, पॅरामेसियम, पॅरामेसियम, अमीबा, पॅरामेसियम. हे व्यवस्थित लिहा, थोडस दिसण्याला बरोबर होतं. अमीबा, पॅरामेसियम, प्लाझ्मोडियम, प्लाझ्मोडियम. यावर सुद्धा प्रश्न आयोग तयार करते. खालीलपैकी एकपेशीय पण समयपोषी असलेले ओळखा, किंवा खालीलपैकी एकपेशीय परपोषी असलेले ओळखा, असे बी प्रश्न या ठिकाणी बनतात. म्हणून इग्लुइना, व्हॉल्वॅक्स, पेशीतील हरितलवके बघा, त्यानंतर अमीबा, पॅरामेशियम आणि कोण प्लाझ्मोडियम, या प्रकारचं हा भाग आहे. इथं आपला काय संपला? सृष्टी, प्रोटिस्टा या ठिकाणी हा भाग इथं संपलेला आहे. आता आपण सृष्टी काय कवक हा उद्याला पाहू. ठीक आहे, धन्यवाद.